रेडी स्टार्ट. पॅरा. राष्ट्राची प्रगती साधण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नात ज्यावेळेस वाढ होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थानं राष्ट्र समृद्ध होईल. सर्व लोकांचे जीवनमान सुखदायक व त्यामुळेच कल्याणकारी राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात येईल. राष्ट्रीय प्रगती व उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक कामगारांची कार्यक्षमता वाढली पाहिजे. कामगार कल्याणाचा मूलभूत हेतू अंशतः आर्थिक आहे. कामगार कल्याणामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढते. मजुरांचा ज्या ठिकाणी तुटवडा आहे अशा ठिकाणी मजूर उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांमधून चांगले मजूर उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होत असते. कारण कामगार कल्याणामुळेच कामगार समाधानी असतात. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यातील मालक व मजूर यांचे संघर्ष कमी होतात. कामगारांमध्ये आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा कामगार कल्याणामागील हेतू आहे व त्यासाठी कामगार कल्याण मंडळ जागृत आहे. पॅरा. मालकांनी कामगारांना उपलब्ध करून दिलेल्या कामगार कल्याणाचा साचा साधारणपणे विस्तृत पायावर आधारित आहे. मोठमोठ्या उद्योगधंद्यांनी कामगारांच्या शैक्षणिक सोयीचीही व्यवस्था केली आहे. छोटे छोटे उद्योगधंदे मात्र कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेतच कामगार कल्याणाचे काम पाहत आहेत. दवाखान्याची सोय, कॅन्टीनची सोय, विश्रांतीगृहाची सोय, बागेची सोय इत्यादीच्या उद्योगधंद्यातून करण्यात आलेल्या सोयी कायद्याच्या तरतुदींना धरूनच आहेत. पॅरा. कामगार कामावर असताना अपघाताने किंवा अन्य प्रकारे मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे संरक्षण व आर्थिक सहाय्य पुरविण्याची योजना आखणे व अंमलात आणणे. कामगारांना निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी इत्यादी सारख्या योजना लागू करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होत असतो. पॅरा. कामगार कल्याण कार्याचे हेतू म्हणजे कामगाराचे आरोग्य सुधारण्यास चालना देणे, कामगारांना स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी साधने पुरवणे, कामगारांमध्ये कामासंबंधी आलेले नैराश्य व उदासीनता घालवून त्यांना ताजेतवाने करून त्यांच्यात नवा उत्साह निर्माण करणे, कामगारांना स्वतःविषयी व स्वतःच्या कुटुंबाविषयी सततची वाटणारी चिंता कमी करणे, कामगारांच्या मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य देणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हे होय. पॅरा. कामगारांनी आपले हितरक्षण करण्याकरिता आणि हितसंवर्धन करण्याकरिता स्वेच्छेने स्थापन केलेली व्याख्या केली जाते. या व्याख्येत कामगारांना संघटनांच्या कार्यामागील सूत्राचा उल्लेख आहे. कामगारांचे हितरक्षण आणि हितसंवर्धन हे कामगार संघटनांचे कार्य असते. या चौकटीच्या अंतर्गत कामगार संघटना पुढील कार्य पार पाडतात. पगार आणि नोकरीच्या इतर शर्तीच्या बाबतीत एकटा कामगार मालकाबरोबर सौदा करू शकत नाही आणि कामगारांना अधिक पगार मागितला तर मालक त्या कामावरून कमी करून दुसऱ्याला कामावर ठेवू शकतो. म्हणून कामगार संघटना सर्व कामगारांच्या वतीने सामुदायिक सौदा करतात. कोणत्याही कामगारावर मालकाकडून अन्याय झाल्यास कामगार संघटना त्याच्या वतीने मालकाबरोबर सामना करावयास उभ्या राहतात. स्टॉप.